मित्रांनो, वाढत्या वयाचा विचार केला की प्रश्न पडतो तो आपल्या आरोग्याचा। सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन जितके महत्त्वाचे असते तितकाच अचानक उद्भवणाऱ्या आजारपणासाठी हेल्थ क्लेम सुद्धा महत्त्वाचा असतो। म्हणूनच भारत सरकारने सिनियर सिटीजन्स करिता काही हेल्थ इन्शुरन्स स्कीम्स सुरू केलेल्या आहेत। यापैकी काही योजना सरकारी विमा कंपन्यांमार्फत चालविल्या जातात, तर एक योजना थेट सरकारच्या अखत्यारीत येते। कोणत्या आहेत या योजना जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, सुरू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज त्वरित बघता येतील। तर आज एकूण 5 सरकारी योजनांची माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे प्रत्येक योजना समजावून घ्या आणि त्याबद्दल काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा। पहिली योजना आहे युनायटेड इंडिया सिनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स। ज्येष्ठ नागरिकांना हा आरोग्य विमा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत विकला जातो। यात जे नागरिक पहिल्यांदा मेडिक्लेम पॉलिसी घेत असतील त्यांच्यासाठी 61 ते 80 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे। योजनेअंतर्गत सम ॲश्युअर्ड म्हणजे विम्याची मूळ रक्कम 1 लाख ते 3 लाखांपर्यंत असते। हॉस्पिटलमध्ये 24 तासांपेक्षा जास्त काळ ॲडमिट असल्यास ट्रीटमेंट ऑर सर्जरीज म्हणजे उपचार किंवा शस्त्रक्रियेसाठीचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च पॉलिसी कव्हर करते। पॉलिसीमध्ये डोमिसिलियरी हॉस्पिटलायझेशन फक्त तेव्हाच कव्हर होते जेव्हा कालावधी 3 दिवसांपेक्षा जास्त असतो। आता डोमिसिलियरी हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय? तर ज्या परिस्थितीत पेशंटला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाता येत नाही किंवा हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नसल्याने पेशंटवर घरीच उपचार केले जातात, अशा उपचारांचा कालावधी जर 3 दिवसांपेक्षा अधिक असेल तरच त्याचा खर्च पॉलिसी अंतर्गत कव्हर केला जातो। सरकारी रुग्णालयात किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त सरकारी संस्थेत करण्यात आलेले आयुर्वेदिक उपचार किंवा दवाखान्यातील खर्च पॉलिसी अंतर्गत स्वीकार्य असतो आणि पॉलिसी प्रीमियमवर एकूण प्रीमियमच्या 5% कौटुंबिक सूट दिली जाते। मित्रांनो, दुसरी सरकारी योजना आहे हेल्थ ऑफ प्रिव्हिलेज्ड एल्डर्स म्हणजे होप। द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची ही ज्येष्ठ नागरिक विशिष्ट रोग विमा योजना आहे। ही पॉलिसी 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही भारतीय नागरिकाला भारतातील रुग्णालयात दाखल होण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। पॉलिसी अंतर्गत 1 लाख ते 5 लाखांपर्यंतचा सम ॲश्युअर्ड घेता येतो। तसेच काही ठराविक रोग या पॉलिसीत कव्हर केले जातात। त्या सर्व रोगांची माहिती आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। तसेच याची डायरेक्ट लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। पॉलिसीमध्ये थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेटर मार्फत 1 लाखांपर्यंत मर्यादित कॅशलेस सेवा मिळते। तसेच टेलिमेडिसिन्सचाही खर्च या पॉलिसीत कव्हर केला जातो। त्याचप्रमाणे आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी पद्धतींचा औषधोपचार कोणत्याही आयुष रुग्णालयात केला जात असल्यास त्याचा पॉलिसी अंतर्गत समावेश होतो। यानंतर आहे द न्यू इंडिया ॲश्युरन्स सिनियर सिटीजन मेडिक्लेम पॉलिसी। वयवर्ष 60 ते 80 दरम्यान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही पॉलिसी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। पॉलिसीसाठी 1 लाख ते 1,50,000पर्यंतचा सम ॲश्युअर्ड म्हणजे विम्याची मूळ रक्कम घेता येते। पॉलिसी अंतर्गत पती व पत्नी दोन्हीही कव्हर असतील तर 10% कौटुंबिक सवलतही दिली जाते। तसेच सरकारी आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक आणि युनानी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलायझेशनसाठी मर्यादित कव्हर मिळते। पॉलिसी खरेदीनंतर 18 महिने कंटिन्यू विमा सुरू असेल तर अतिरिक्त प्रीमियम भरून प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स म्हणजे पूर्व अस्तित्वातील परिस्थिती जसे उच्च रक्तदाब, मेलिटस आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्स सुद्धा यात कव्हर केल्या जातात। मित्रांनो, यानंतरचा आरोग्य विमा आहे वरिष्ठ मेडिक्लेम फॉर सिनियर सिटीजन्स पॉलिसी। वरिष्ठांसाठी हा मेडिक्लेम नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे ऑफर केला जातो। सर्व भारतीय नागरिक ज्यांचे वय 60 ते 80 वर्ष आहे ते नॅशनल इन्शुरन्स वरिष्ठ मेडिक्लेम पॉलिसी खरेदी करू शकतात। तसेच पॉलिसी रिन्यू करण्यासाठी म्हणजे नूतनीकरणासाठी वयाची जास्तीत जास्त मर्यादा ही 90 वर्ष आहे। मित्रांनो, या पॉलिसी अंतर्गत विमा उतरविताना सम ॲश्युअर्डसाठी 2 पर्याय उपलब्ध असतात। हॉस्पिटलायझेशन म्हणजे रुग्णालयात दाखल होण्याच्या खर्चासाठी 1 लाख रुपये आणि क्रिटिकल इलनेस म्हणजे गंभीर आजाराच्या उपचारांसाठी 2 लाख रुपये। यातही अतिरिक्त प्रीमियम भरून आधीपासून अस्तित्वात असलेल्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी अतिरिक्त कव्हरेज घेता येते। तसेच नेटवर्क रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी कॅशलेस सुविधा आणि नेटवर्क नसलेल्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी रिइंबर्समेंट म्हणजे प्रतिपूर्ती सुविधा पॉलिसीमध्ये मिळते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्री हॉस्पिटलायझेशन रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 30 दिवसांचा आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन रुग्णालयात दाखल केल्यानंतर 60 दिवसांचा वैद्यकीय खर्च पॉलिसी अंतर्गत कव्हर केला जातो। आता यानंतर आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जी थेट सरकारद्वारे चालविली जाते। मित्रांनो, ही योजना आयुष्मान भारत योजना म्हणून देखील ओळखली जाते। आयुष्मान भारत भारत सरकारची प्रमुख योजना आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सर्वात मोठी सरकारी आरोग्य योजना आहे, ज्यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होतो।
योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयांचे हेल्थ केअर कव्हर दिले जाते, ज्याचा भारतातील सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयातील दुय्यम आणि तृतीय केअर हॉस्पिटलायझेशनसाठी उपयोग करता येतो. बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे फक्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबच या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र असतात. योजनेच्या लाभार्थ्याला सेवेच्या ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलमध्ये कॅशलेस किंवा रोखीशिवाय आरोग्य सेवा दिल्या जातात. डायग्नोस्टिक्स अँड मेडिसिन्स, निदान आणि औषधांसाठी प्री हॉस्पिटलायझेशन, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 3 दिवस आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन, रुग्णालयात दाखल केल्यानंतर 15 दिवसांचा खर्च योजनेमध्ये कव्हर केला जातो. आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स हॉस्पिटलायझेशनच्या पहिल्या दिवसापासूनच कव्हर केल्या जातात. मित्रांनो, या सरकारी योजनेचे अत्यंत महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्याला योजनेतील कॅशलेस सुविधेचा फायदा देशातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात जाऊन घेता येतो. तर मित्रांनो, या आहेत सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आरोग्य विमा योजना. जर या प्रत्येक योजनेबाबत सविस्तर माहिती असणारा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून अवश्य कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.